दक्ष न्यूज सदैव तुमच्या सोबत। टाळ मृदुंगाचा अखंड गजर, पुंडलिक वरदे हरी विठ्ठल आणि संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज की जय अशा जयघोषात आज त्र्यंबकेश्वर येथून संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे आषाढी एकादशीसाठी पंढरपूरकडे अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात प्रस्थान झाले। या अभूतपूर्व प्रस्थान सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी राज्यभरातून लाखो वारकरी आणि भाविक त्र्यंबक नगरीत दाखल झाले होते, ज्यामुळे संपूर्ण परिसर विठ्ठलमय झाला होता। निवृत्तीनाथ महाराजांच्या संजीवन समाधी मंदिरात पहाटेपासूनच विशेष पूजा, अभिषेक आणि आरतीचे आयोजन करण्यात आले होते। प्रस्थान सोहळ्याच्या वेळी मानाच्या अश्वांचे आणि पालखीचे पूजन करण्यात आले। जसा पालखीने मुख्य मंदिरातून बाहेर प्रवेश केला तसा लाखो भाविकांनी एकच जयघोष केला। वारकऱ्यांची शिस्तबद्ध पावले, हातात भगव्या पताका, डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला आणि टाळ मृदुंगाच्या तालावर डोलणारे अश्वांचे रिंगण हे या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरले। टाळ मृदुंगांच्या आवाजात सर्व दुःख विसरून आम्ही विठ्ठल चरणी लीन होतो अशी भावना यावेळी उपस्थित एका ज्येष्ठ वारकऱ्यानं व्यक्त केली आहे। लाखो भाविकांच्या उपस्थितीमुळे प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। त्र्यंबकेश्वर नगर परिषद, पोलीस प्रशासन आणि मंदिर प्रशासनाच्या वतीने पिण्याचे पाणी, आरोग्य सेवा आणि सुरक्षेची चोख व्यवस्था करण्यात आली होती। जागोजागी सामाजिक संस्थांकडून वारकऱ्यांसाठी अन्नदान आणि अल्पोपहाराची सोय करण्यात आली होती। आता या ठिकाणाहून पालखी निघाली आहे। उषाव्रतावर देवाचे स्नान होईल, त्र्यंबकराज मंदिरापुढे त्या ठिकाणी अभंग होईल आणि नंतर गावाच्या बाहेर गुरु गहिनीनाथ महाराजांच्या समाधीजवळ महानिर्वाणी आखाड्यामध्ये निवृत्तीनाथ आज पहिला मुक्काम करतील। त्या पुढचा मुक्काम सातपूर या ठिकाणी राहील। आता इथून पुढे 25 तारखेपर्यंत आपला प्रवास आहे। पंढरपूरहून पुन्हा परत निघेल आणि 15 ऑगस्टला निवृत्तीनाथ पुन्हा त्र्यंबकेश्वरहून निघालेला हा पालखी सोहळा नाशिक, सिन्नर, अहमदनगर मार्गे लाखो वारकऱ्यांसह भजन कीर्तन करत आणि ठिकठिकाणी मुक्काम करत आषाढी एकादशीच्या महासोहळ्यासाठी पंढरपूरमध्ये दाखल होणार आहे। संत निवृत्तीनाथांच्या या पालखी सोहळ्याने संपूर्ण महाराष्ट्रात भक्तीचे चैतन्य पसरवले आहे। प्रतिनिधी प्रभाकर गारे, दक्ष न्यूज, त्र्यंबकेश्वर।